कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हो आई साहेब, माझ्या विचाराच्या पलीकडचा बघा आता हे। म्हणजे तुला काय वाटतंय आम्ही जास्त आणून धरतोय? हा, त्यांनी आम्हाला काय वाटेल तसं बोलावं, एकदा नाही दोन नाही 10 वेळा बोलावं आणि आम्ही गप गुमान ऐकून घ्यायचं काय? असं वाटतंय का तुम्हाला? अहो असं कसं वाटेल मला? मला वाईट तुमच्या नव्हतं त्यांच्या वागण्याचं वाटालंय। मग हे त्यासनी बोला, त्यासनी अडवा, आमच्या समोर काय कारण घालताय? अहो त्या गेल्या निघून, ऐकलं बी नाही, कुणीकडे गेल्या काय माहित, काय त्यांच्या मनात चाललंय बघा आई साहेब, मला काय कळेना। बघितलेत ना कशा आल्या, डबल बॅरल गन घेऊन धाड 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 धाड। आम्ही गप बसलो म्हणून आम्ही आमचा तोफखाना उघडला असता म्हणजे? नाही नको, काय नाही हो, त्यांना आयतं कोलीत मिळालंय आमच्या विरुद्ध तुमच्या मनात आग भडकवायला। जमेल तेवढं पेटवत बसणार बघा त्या। तुमच्या विरुद्ध आमच्या मनात आग, ज्वालामुखी कमी पडेल आग पेटवायला। काय तर आपलं ते जाऊ दे आई साहेब, ऐका की तुम्ही जे काय बोलला नाही, तुम्ही तुमचा शब्द मागे घ्या। घर सोडून जायचं वगैरे असलं काय ते नको उगाच। का घाबरला वय? अधिपती, उद्या आमच्या दोघींपैकी एकीला घर सोडून जायची वेळ आली तर काय कराल? नाही नाही नाही, असली मी वेळच येऊ देणार नाही। नाही बघा सत्य। हॅलो अधिपती, तुम्ही इकडे येता का प्लीज? तुम्ही कुणीकडे गेलायसा सांगा अगोदर। तुम्हाला मी जाऊ नका म्हणलो होतं की नाही मी, तरी गेलाय तुम्ही। हे असलं काहीतरी उद्योग करत जाऊ नका, तुम्ही घरला या बरं पहिलं। नाही नाही, मी घरी नाही येऊ शकत, माझी बाजू सिद्ध केल्याशिवाय मी घरी नाही येणार आता। बाजू काय कोर्ट आहे तुम्ही असं काय करू, तुम्ही पहिले इथं या। ऐका ना अधिपती, मला आता तुमची मदत हवी आहे। मला आता फोन आला होता, कुठल्या तरी ऍक्सिडेंट मध्ये काही डेड बॉडीज सापडल्यात, मला पोलीस स्टेशनला बोलवलंय। माझं धाडस नाही होते, तुम्ही या ना प्लीज अधिपती, प्लीज प्लीज या ना इकडे। सुनबाईंचा फोन आहे काय म्हणतायत? नाही ते काय ते काय आम्हाला सांगायचं नाही? ते कुठं पोलीस स्टेशनला कुठं चालल्यात, काय काम आहे माहित नाही, काय माझी मदत पाहिजे म्हणतात त्या। पोलीस स्टेशनात चालल्यात आमच्या विरुद्ध तक्रार नोंदवायला, आणि तुम्ही काय सह्या करायला जाणार? आई साहेब, अधिपती आत्ता हिचं काही ऐकू नकोस। अक्षरा बोलवते तुला। अधिपती, बायकोच्या हाकेला धावून जाणं नवऱ्याचं कर्तव्य असताना जा। नवऱ्याचं कर्तव्य सांगताय, ते पण तुम्ही? आणि लेकाच्या कर्तव्याचं काय? त्यानं काय करायचं? अधिपती तू जा बाळा, तू आत्ता इथं थांबू नकोस। अरे बापाचं कधीतरी ऐक, जा ना। हॅलो, आले बापाचा हक्क सांगायला। अधिपती, आम्ही तुम्हाला काय बी सांगणार नाही, निर्णय तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे। तुम्ही काय करणार आहात? हॅलो, एक मिनिट थांबा, जरा 1 मिनिट थांबा। हो 1 मिनिट काय, मला तुम्ही सांगा ना, तुम्ही आता येताय का प्लीज? मला गरज आहे आता तुमची अधिपती, प्लीज मला हवे आहात तुम्ही आता इथे। मला भीती वाटते, मी तिकडे गेले आणि मला काही वेडवाकडं दिसलं तर मला नाही सहन होणार। तुम्ही प्लीज इकडे या, मला आता हवे आहात तुम्ही इथे। अधिपती जाणार तुम्ही? हॅलो अधिपती, अरे आता तरी जा। अरे दिली नाही ने परवानगी, आता तरी जा। परवानगी नव्हती, प्रश्न होता। हॅलो, तुम्ही येणार आहात की नाही? मला पटकन सांगा प्लीज। आता मी कामात आहे जरा, आता यायला जमणार नाही मला। सर, या मॅडम, बसा। हे असू दे। माने, तुमच्या मोबाईलमध्ये फोटो आलेत ना, ते दाखवा मॅडमला। ठीक आहे। 2 दिवस झाले बॉडीची ओळख पटवायला कोणी आलेलंच नाही।
तेव्हा आमच्या मानेच्या डोक्यात आला की हे फोटो तुम्हाला दाखवावेत, कारण तुम्ही जे फोटो दिले होते आणि जो एज ग्रुप सांगितला होता ते सगळं मॅच होते. तेव्हा जरा ते फोटो बघा, म्हणजे त्यांची ओळख पटेल. काय त्यांच्या चेहऱ्याची ओळख पटत नाही, म्हणून म्हटलं तुम्ही एकदा बघून घ्या. आणि काय नाव म्हणालात तुम्ही? फुलपगारे, बरोबर ना? हां, त्यांच्याच एज ग्रुपचे आहेत ते. जरा बघून घ्या. माने दाखवा जरा त्यांना. अहो मॅडम, डोळे बंद करून कसं दिसेल? डोळे उघडाने बघा जरा, म्हणजे कसं आहे ना, आमचं बी काम हलकं होईल. हो मॅडम, तुम्ही आता इथपर्यंत आलात की नाही, मग आहे ते स्वीकारावं. बघा जरा बघा. हे नाही येत ते. मॅडम जरा नीट बघा. मी बघितलं नीट, मला बघवत नाहीये सर. नाही येत ते. बरं ठीक आहे, आम्हाला काय माहिती मिळाली तर आम्ही तुम्हाला कळवतोच. म्हणजे आमचा तपास आम्ही चालूच ठेवू. हां, थँक्यू. परवा ना एका मोठ्या गाडीतून एक बाई आल्या होत्या त्यांना भेटायला. त्यांनी राजीनामा दिलाय. भुवनेश्वरी मॅडमनी तर सांगितलं नसेल ना राजीनामा द्यायला? या राजीनाम्याशी आमचा काडीचाही संबंध नाही. मी सिद्ध करून दाखवेन की आता मी जे आरोप करते ते सगळे खरे. अशीच इथेच उभी राहू. मी जर सिद्ध नाही करू शकले ना मॅडम, तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. हे सिद्ध करू शकला नाहीत तर अधिपती तुम्ही स्वतः यांचा हात धरून यांना घराबाहेर काढाल. काय करू, कसं सिद्ध करू की सरांबाबतीत जे काही घडलंय ते भुवनेश्वरी मॅडमनी केलंय? खऱ्याचा पाठलाग करता करता मी खोटी नको पडायला. नाही नाही, मी जर खरी आहे तर का निगेटिव्ह विचार करते मी? नाही नाही, आता हे असे विचार करण्यापेक्षा खऱ्याचा शोध घेण्यासाठी ठोस पावलं उचलायला हवीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.